पालकमंत्री म्हणून तर आनंदच आहे, परंतु ही योजना पूर्णत्वाला जात असताना अनेक लोकप्रतिनिधींनी लोकल आमच्या नेतृत्वाने खूप मोठे प्रयत्न केले. खास करून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या योजनेसाठी कायम पाठबळ देण्याचं काम केलं. कधीही निधी कमी पडू दिला नाही आणि ह्याचा परिणाम आपण सगळेजण बघताय की सगळ्यांचे सांघिक प्रयत्न झाले आणि कोण किती देव पाण्यात घालून बसलं तरीसुद्धा पाणी यायचं काही थांबलं नाही. आणि आज 15 तारखेला जो शब्द दिला होता त्या शब्दाच्या अनुषंगानं आज शहरात पाणी पोचलेलं आहे आणि काही मिनिटांचा अवधी आहे की आपण याही ठिकाणी ते पाणी आता पोचलेलं आपण सगळेजण पाहाल. त्यामुळं पालकमंत्री म्हणून मला आनंद आहे, पण माझ्या सगळ्या सहकारी बांधवांना आमचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनाही मनापासूनचा आनंद या निमित्तानं आहे. आणि शहरवासियांना तर अत्यानंद होईल की आता आमचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला. मी आता माहिती घेता बघितलं 1979 सालचा 1979 हे अलीकडचा 1979चा पंप हाऊस आहे. तेव्हापासून त्याला जे नव्यानं जसं शहर वाढते तसा पाणी पुरवठ्याच्या सुविधा वाढल्या पाहिजेत आणि ते नव्यानं काही गोष्टी इथं केल्या पाहिजेत. ते आता होताना आपण पाहतोय. त्यामुळे आता पाणी शहरवासियांसाठी समांतर पाईपलाईनचं पाणी आज शहरात पोचलेलं आहे. आता ते इथंही काही मिनिटात पोचते आणि त्या अनुषंगानं आता शहराचा जो पाण्याचा फ्लो होता तो आता मला वाटतं कधी 5-6 दिवस 7 दिवस असं पाणी यायला लागायचं. आता खात्रीनं आठवड्यातनं किमान 2 वेळा आता पाणी मिळेल आणि रोज पाणी देण्याची जी प्रक्रिया आजचा संकल्प आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे की सोलापूरला रोज पाणी द्यायचे. आता फक्त वॉटर ट्रीटमेंट प्लांट आणि अतिरिक्त एक तयार झाला की ते स्वप्न पूर्ण होईल. त्यामुळे हे जे पाणी आहे आज जे पाणी येते हे शहराला रोज पाणी देण्या एवढ्या क्षमतेचं पाणी आजही शहरामध्ये आता येणार आहे. त्यामुळे फक्त वॉटर ट्रीटमेंट प्लांट जो होता त्याचाही जागेचा विषय संपला आहे. टेंडर झालं आहे आणि ते पूर्ण एकदा झालं की मला वाटतं या शहराला रोज पाणी मिळेल एवढं पाणी आज शहरामध्ये उपलब्ध झालेलं आहे. खरं तर दुहेरी जलवाहिनीच्या विषयावरून विरोधकांनी प्रचंड टीका केली होती. भाजप देखील दाखल करण्याचं पाहायला मिळालं आणि आज अखेर पाणी मिळालं. आता बोलने वाले बोलते रहेंगे, टीका करने वाले करते रहेंगे. त्यांना टीका करण्याच्या पलीकडे त्यांच्या हातात राहिले तरी काय, तर काय नाहीच आहे त्यांच्याकडे. तर टीका करायची विमानतळाचा चालूच होणार नाही, सेवा चालू होणार नाही, चालू झाली तर गोव्यालाच का चालू झाली, मग आम्हाला एकच कसा श्रेय घेतो, हे सगळ्या गोष्टी होतात. पण आपल्याला एक सांगताना मला आनंद होतो की शेवटी जे लोक प्रयत्न करतात त्यांना आपोआप श्रेय मिळते, घ्यायला लागत नाही आहे. आणि जे लोकांना मनातून खंत असते की याचं, कारण त्याला माहिती आहे की आपण हे करू शकलो नाही, आपल्या कालखंडात झालं असतं. राज्याच्या सगळ्या सत्ता आपल्या ताब्यात होत्या, देशाच्या सगळ्या सत्ता आपल्या ताब्यात होत्या, तरी पण सोलापूरला विमानसेवा आपण देऊ शकलो नाही. याचं दुःख शल्य काही लोकांना आहे. आणि आता फक्त दुःख वाटून आणि मनस्ताप करून घेऊन आणि दुसऱ्यावर बोलून काही विषय संपणारे नाहीत. याच्यासाठी आपण स्थायी प्रयत्न करणं ज्यावेळी आवश्यक होतं तेव्हा केला असतं तर हे घडलं असतं. आज भाजप आहे चं सरकार या ठिकाणी काम करते. त्यामुळे मोदीजींनी जे विमानतळाचा शुभारंभ केला तेव्हा ही सेवा चालू होणार हे नक्की होतं. आता सेवा चालू झाली आणि जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की समांतर पाईपलाईनचं पाणी आता शहरामध्ये पोचले, ते पोचले. आता टीका झाली तरी पोचलेलंच आहे. तेव्हा आता पोचल्या म्हणतील मग आता शहरात काय फरक पडणार आहे, तेही पडेल, काळजी करू नका. आता आम्ही महापालिकेचे जवळजवळ 9 कोटी रुपये वाचवले. जमीन आता आम्ही शासनाकडून मोफत जमीन आपण घेतोय. टेंडर झालेला आहे. तो ट्रीटमेंट प्लांट चालू झाला की मी खात्रीने आपल्याला सांगतो की शहराला रोज पाणी देण्याची क्षमता आज आमच्या तस्करीसाठी तर वापर करणार नाहीत. मी आता आपल्याला मी सांगितलं आरोप गंभीर नाही आहे. आरोप मनस्तापातून झालेले वेदना आहेत. त्यामुळं मी त्याविषयी मगाशीच आपल्याला सांगितलं की हे होणं शक्य होतं आणि आम्ही नाही करू शकलो. हे जे अपयश पचवायची की क्षमता लागते आणि जे झालेल्या कामाचं कौतुक करायला जे दानत लागते ती दानत आपली असली पाहिजे आणि ती दानत आपण ठेवावी अशी माझी विनंती या निमित्तानं माझ्या विरोधकांना राहील. सुटी हो का, ही व्यवस्था जेव्हा असते तेव्हा सगळ्यांची कुठं नाही कुठं मदत होत असते. सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत. पण निर्णायक टप्प्यावरचे प्रयत्न किंवा
मार्ग काढण्यासाठी केलेले प्रयत्न आणि श्रेय घेण्यासाठी केलेले प्रयत्न हा दोन प्रकारचे प्रयत्न असतात. त्यामुळं भारतीय जनता पक्ष कधीही श्रेय घेण्याचं राजकारण करत नाही. निर्णायक काम करून त्याचं श्रेय घेतं. शेवटी तिथं घ्यायला लागेल तर आणि घेतला म्हणून वाईट वाटायचं काही कारण नाही कोणाला. काही लोक म्हणली पेपरला असंच दिसतंय मग एकाच पक्षाचं होतं का. तुम्ही 3-3 पानाची जाहिरात द्यायची होती, फडणवीस साहेबांचं मोदींचं अभिनंदन करायचं होतं. आमचं कुठं काय म्हणणं होतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.